ह्या ज्या महिला आहेत त्या महिलांची ज्यांना सुरुवातीस पकडलं गेलेलं आहे त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे. तर या पोलीस कस्टडीचा विरोध करताना आम्ही या महिलांच्या वतीने सांगितलं की ह्या महिला ज्या आहेत त्या महिला इनोसंट आहेत. त्यांचा या गुन्ह्यामध्ये पाहिजे तसा प्रत्यक्ष सहभाग नाहीये. आता त्या महिलांच्या ज्या आरोपी क्रमांक 1 आहेत गाडेकर म्हणून, त्यांच्या घरामध्ये जे इंजेक्शन किंवा जे ड्रग्ज सापडले, तर त्यांचे जे पती आहेत ते लिव्हर पेशंट आहेत. त्यांचा मुलगा जो आहे तो मतिमंद आहे. हे सगळे जे औषध आहेत, ड्रग्ज जे आहेत, इंजेक्शन हे मेडिकल स्टोअर मध्ये अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. ते प्रोहिबिटेड आहेत. म्हणून जे जप्त केले पोलिसांनी, जे इंजेक्शन जप्त केले, मेडिसिन जप्त केले, त्याचा कुठलाही त्याने केमिकल अनालिसिस म्हणजे ज्याला रासायनिक द्रव्य मूल्यांकन अहवाल ज्याला म्हणतात एक्सपर्ट कडून, त्या एक्सपर्ट कडून त्यांनी तो जो एक्सपर्ट रिपोर्ट ज्याला म्हणतात तो रिपोर्ट त्यांनी पोलीस स्टेशनने कोर्टापुढे हजर केला नाही. तो रिपोर्ट हजर न केल्यामुळे ते खरोखरच हे जे औषधं आहेत ते घातक आहेत का, की त्या औषधामुळे किंवा ज्या गरजू स्त्रिया आहेत त्या गरजू स्त्रियांना बोलावून किंवा त्यांना पैशाचा आमिष दाखवून मग त्यांना एक चार चार दिवस त्यांना 10-12 दिवस त्यांना इंजेक्शन द्यायचं. इंजेक्शन दिल्यानंतर मग त्याचं एक 4 दिवस त्यांचं मग ते बीजारोपण होतं की नाही ते बघायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे बीज अंडकोश तयार झाल्यानंतर मग जे नामांकित जे त्यांची जी साखळी आहे, चेन आहे, त्या डॉक्टरांकडे त्या हॉस्पिटलमध्ये IVF सेंटरमध्ये किंवा ART सेंटरमध्ये ते पाठवायचे. आणि एका जी कोणी गरजू महिला आहे ते 25,000 रुपये तिला द्यायचे. आणि ह्या ज्या महिला आहेत किंवा जे गाडेकरांच्या घरी जे सापडलं ते त्या जे IVF सेंटर आहे किंवा ART सेंटर आहे त्याने देऊन त्यांना ते 25,000 मिळाले अशी पोलिसांनी जबानी घेतलेली आहे. परंतु जबानी घेतली असं कुठल्याही प्रकारे त्यांनी नुसती जबानी घेतलेले, याला कुठलाही ज्याला न्यायिक पुरावा म्हणतात, ज्युडिशियल सबमिशन म्हणतात, त्याचं कुठलाही सबमिशन त्या कोर्टापुढे आणलं नाही. मी स्वतः ऍडव्होकेट दिलीप वाळुंज आरोपी क्रमांक 1 तर्फे, नंतर ऍडव्होकेट पेंथालिया आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट राजेंद्र गाडेकर आणि त्याचबरोबर देशमुख साहेब, आम्ही चौघांनी त्या आरोपींच्या वतीने अगदी अगदी म्हणजे जज साहेबांना म्हणजे कोर्टाला सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यातले काय वैद्यकीय बारकावे आहेत त्या वैद्यकीय त्या वैद्यकीय बारकाव्यांची आम्ही कोर्टाला माहिती करून दिली. आणि त्या सर्वांचा हे करून मेहरबान न्यायालयाने या आरोपींना या 28 तारखेपर्यंत गेल्या म्हणजे येत्या 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आणि आम्हाला असं हे आहे की ह्या गरीब गरजू महिला आहेत. यातला महिला जो मेन किंग पिन जो आहे, जो मेन जो बिग जॉज आहे, त्या बिग जॉजला पोलिसांनी अजून समोर आणलेलं नाहीये. ज्या गरीब ज्या लढू शकत नाही न्यायदानामध्ये, न्यायदान कक्षामध्ये, त्यांनाच फक्त पकडलं गेलेलं आहे.